आज आपण उकडीचे मोदक करतोय। त्यासाठी बघा गॅसवर मी पॅन ठेवलाय, त्यात 1 चमचा साजूक तूप घातलं आणि 1 वाटी गूळ घातला। आता हा चांगला मिक्स करून घेते। गूळ वितळला की त्याच्यामध्ये बघा 2 नारळाचा चव घेतला मी, तो चव त्याच्यात टाकते आणि चांगला मिक्स करून घेते बघा। 5 मिनिटं चांगलं मिक्स करून घेते। आता चवीपुरतं थोडंसं अगदी चिमूटभर मीठ टाकलं मी आणि वेलची पूड टाकली त्याच्यावर आणि मिक्स करून घेतलं। आता आपलं हे सारण छानपैकी झाले, ते काढून घेतलं। आता त्याच पॅनमध्ये 2 वाट्या मी पाणी टाकते। 1 वाटी टाकली आता अजून 1 वाटी पाणी टाकते। तांदळाच्या पिठाची उकड काढण्यासाठी त्यात अर्धा चमचा साजूक तूप घातलं आणि 1 चमचा साखर घालते आणि चिमूटभर मीठ टाकलं बघा। आता 1 वाटी मी पूर्ण वाटी भरून तांदळाचं पीठ घेतलंय आणि ते चांगलं मिक्स करून घेतलं। त्यावर झाकण ठेवलं आणि गॅसची फ्लेम बंद केली। आता पीठ चांगलं आपलं उकडलंय, ते खाली परातीत काढून घेतलं आणि वाटीने बघा, पीठ गरमच आहे जरा, ते वाटीने सारखं करून घेतलं। त्यातल्या काही गाठी असतील त्या मोडून घेतल्या। आता मी मोदकाचा साचा घेतलाय बघा। आता त्यात मग ते पीठ थोडंसं भरून सगळीकडनं भरून टाकते। सगळं भरून घेतलं। आता मध्ये बघा, आता ते सारणमध्ये असं टाकून देते आणि मग वरतून असं परत पीठ लावते। असं मी मोदक बनवून घेतलाय। आता तर साचा आता तुम्हाला उघडून दाखवते बघा मी। आता साचा उघडलाय बघा, छानपैकी मोदक तयार झालाय। हे बघा। आता मी सगळे असेच मोदक करून घेतले। एक चाळण घेतली, त्यावर हळदीची पानं ठेवली आणि त्यावर हे मोदक ठेवले आणि त्याला केशरच्या काड्या लावल्या बघा अशा। त्यावर परत हळदीची पानं ठेवली। आता गॅसवर मी एक भांडं ठेवले, त्याच्यामध्ये गरम पाणी केलं। गरम पाण्याला चांगली उकळी आली, त्याच्यात ते चाळणी ठेवून दिली आणि 10 मिनिटं स्टीम करून घेतली। आता 10 मिनिटं झालेत, मी झाकण काढून बघितलं बघा। आता गॅस बंद करून घेते, थंड करून घेते ते खाली काढून। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।